झोपू द्या ना. आवा बिचारे, तू त्या माहेरी नाहीये आ, सासरी आली तू. मग काय होते हो मामी? आवा उठ, सगळे उठले. हाव काय, सगळे उठले? हा व सगळे उठले ना, सत्यनारायणची पूजा आहे ना. हाव काय? हा व मामी 5 मिनिटं झोपू द्या, अजून मग दिवसभर झोपायला मिळणार नाही. ठीक आहे बी, झोपा 5 मिनिटं. मामी दीपा उठलीच नाही की? नाही ना, उठलीच नाही ना, 5 मिनिटं झोपू द्या म्हणते. हाव काय? आई विचारत होत्या ना. हाय की आई तर किती वेळच्या उठले. हा व त्या सासूबाईला झोप कुठे येते? मला 6 वाजतापासून उठवलं त्यांनी. हाव का व? हाव ना. झाली तुझी आंघोळ गिंगोळ? हा झाली ना आंघोळ. तू काय ड्रेसच घालतं की साडी घालतं इथं? आम्ही इले उठवा, आई वाट पाहून राहिली यांची. 9 वाजता सत्यनारायणची कथा सुरू होईल ना. हाव काय? हा ना, मग जेवण खावणं हे ते वेळ लागेल ना. मग रिसेप्शन पण आहे. हाव. बापरे ताई, उठल्या तुम्ही? हाव उठले ना. उठणं बाई, आंघोळ वगैरे करणं करतो ना ताई. पटकन आंघोळ करा, मग पारायणसाठी बसायचंय. ते नारायणची कथा आहे ना, त्याच्यासाठी. ठीक आहे ना मामी. तिचं झाल्यावर नाश्ता करायला या. हो ना, येतो ना. चल का, सगळे नाश्ता करून राहिले. हो ना मामी, येतो ना. झाली की नाही दीपाची तयारी? करते ना आई, तयारीच करते. हाव का, लय वेळ लावून राहिली तयारी करायला? आता वेळ लागते. बघून घे प्रसादाचं काय काय बनवा लागते तर. हाव नाही, बनवतो ना. आणि पाहिजे सगळ्यांसाठी अजून एक वेळा चहा ठेवायला लाव. ठीक आहे, नाही ठेवायला लावतो. स्वयंपाकवाल्याला लवकर जेवण मागायला लावजो, 12-1 वाजता. हाव ना, 12 वाजता तर आणूनच देणार आहे ते. ठीक आहे ना. मग राहुलची तयारी झाली की नाही? नाही अजून, आंघोळीला गेले ते आता. हाव काय? हाव ना. आता पाहिजे 10 वाजून गेले तरी यांचा उठायचा पत्ता नाही, काही करायचा पत्ता नाही. करते ना आई. एवढा उशीर करायला लागते काय? पटपट करून टाकायला लागते. आता पाय, मी पूजा मांडून ठेवली आहे पण हे गुरुजी आले नाही. येतील ना आई, थोड्याच वेळात येतील. पाय दीपा तयार झाली पण हा राहुल आलाच नाही अजून. पाय ना बाई. मिताली बोला ना, किती वेळ लावते तर? महाराज येते ना 5 मिनिटात. हा नाही, पाहतो ना. जा बोल ना पटकन. हा बाई, बोलवतो ना. बाई, झाली की नाही पूजेची तयारी? झाली ना. हो ना, मला लवकर पूजा करून तिकडे जायचं दुसऱ्या ठिकाणी. बस पूजा थोडी आहे मला. हो ना, तुम्ही सांगितलं होतं की लवकर करणार, तर म्हणून तर लवकर तयारी केली. हो ना बाई, दुसऱ्या ठिकाणी वास्तुकाची पूजे, तिथेही जावं लागते. हो बरोबर आहे ना. बाई हो, नवरदेव आला. येते ना. हो ना, जास्त वेळ लावू नका. ऐकत नाही ना महाराज, पोरं ऐकतच नाही. त्याला सांगितलं होतं तरी की 8 वाजता तयार असेल म्हणून. हो ना बा, असं तुम्ही ऐकत नाही. पूजा करायला वेळ लागेल, मग अजून प्रसादाचं तयारी करायला ठेवून द्या. मग अजून म्हणसाल प्रसाद बनला नाही ना, असं नाही तसं नाही करसान. नाही प्रसाद बनवायला गेलीच आहे सुनबाई. हो काय? पूजा तर मांडून ठेवली तुम्ही, मस्त मांडून ठेवली पूजा. हो ना, तुम्ही सांगितलं होतं की पूजा मांडून ठेव जा. हो ना. आवा नवरदेव बा, या लवकर. हो ना काका, येतो ना. काय वेळ लावून राहिले बा, पूजा करून दुसऱ्या ठिकाणी जायचंय ना. ठीक आहे ना, कळतो, येतोच तर होतो. अरे किती वेळ लावला? हवाई बोरचं पाणी संपलं होतं, मग टाकी भरण तेव्हा येईन ना पाणी. हा रे, बस रे, तुला तर बहाणे पाहिजे. तरी सांगितलं होतं 7 वाजता उठशील म्हणून. हा ठीक आहे, नाही आलो ना आता. द्या बाई तिला टोपी अन्न करा पटपट. हो ना. सुख करता दुःख करता वाट पाविनाची, ओ हो वाट पाविनाची. पूर्वी तुर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उटी सिंदुराची. कंठी तडके मा मुक्ता पयाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, ओ हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान सामना पूर्ती. जय 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 जय. आता सगळ्यांचा, घरातल्या लोकांचा आशीर्वाद घेऊन घ्या. आणि बाई ते प्रसाद वाटून द्या सगळ्यांना. ठीक आहे ना, वाटतो. ठीक आहे, घेतो आम्ही सगळ्यांचं दर्शन. झाली की नाही पूजा? झाली ना पूजा, चांगली झाली, टाइमात झाली. हो ना, बरं झालं होतं लवकरचा टाइम दिला होता तुम्ही तर, म्हणजे होऊन गेली. हाव ना, दुसऱ्या ठिकाणी वास्तुकाची पूजा आहे, तिथं जा लागते. हाव काय? हाव, वास्तुक आहे ना त्या सीताराम भाऊच्या घरी, तिथं. हा गड्या, तिचं आमंत्रण तर आलाय, पण आता कोण जाईन? नाही, घरी रिसेप्शन आहे तर येत नाही का तुम्ही? रात्री रिसेप्शन आले नाही बा, आपण फक्त लोकमाली जात असतो. रिसेप्शनला नाही जात. आपलं काय काम तिथं? हा बरोबर आहे ना, तिथं आपलं काम, तिथं आपण जात असतो. हा ते तर आहे. चला मग तुम्ही दोघं सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन घ्या आता. ठीक आहे ना, घेतो. झाली मग दीपा पूजा? हो ना मामी, झाली ना. काय घाई त्या महाराजले, लय घाई होती त्याले. हा व, दुसरं काम असेल ना. हो ना, दुसऱ्या ठिकाणी महाराजले वास्तुकाला जायचं होतं ना, म्हणून. हाव काय? महाराज काय असंच राहते व. हो ना मामी, आता तशी झोप येऊन राहिली. हाव का व, अजून तर जेवण राहिलंय? नाही व मामी, झोपच येऊन राहिली. हाव का व, आता तो जेवण झाल्यावर मेकअप करायला बसा लागन. मस्तच राहते म्हणते इथं गावात तर रिसेप्शन. हाव काय? हाव. काय माहित आज येते की नाही, काय माहिती. येतील ना. आई तर अजून झोपलीच असन. नाही व, उठल्या असन ना. नाही व, कालचा थकवा आला असन आईले तर झोपली असन. काय माहिती, कोण नाही आला काय यायचा? नाही ना, असंच टाकलं तर आईनं काही रिप्लाय दिला नाही. हाव काय? मामी, हा घ्या फोन. फोन वाजत होता तिथं. हाव काय? आता बंद झाला. हाव काय, यांचाच असन ना. मामाचाच होता फोन. हाव काय? बोलून घ्या ना. हा ना, बोलतो ना. हा हॅलो, काय म्हणतो तू?
काय नाही व कपडे दिसून नाही राहिले होते. अहो त्या लाल कलरच्या बॅग मध्ये तर तुमचे कपडे आहे. तूही नेमंदी ठेवून नाही गेली. अहो आता मी काय करू? हा पहा त्या लाल बॅग मध्येच आहे कपडे आणि ह्या पोराची त्या हिरव्या बॅग मध्ये आहे. हाव काय? हा व तुम्ही किती वाजता निघणार आहे तिकडनं? आम्ही काय नाही, आम्ही 4 वाजता निघतो इथून. हाव काय? सगळ्याचे जेवण घेऊन होते मग निघतो. हा ठीक आहे ना, चला मग ठेवतो. हा व ठेव ना. आज तर मस्त दिसून राहिली हो. हाव काय? तूही मस्त दिसून राहिला. हा, मी तर चांगला दिसतो. नाही ना, मस्त दिसून राहिला. ते पार्लरवाली येणार आहे 3 वाजता. हाव काय? 3 वाजता येते काय? हो 3 वाजता सांगितलंय. हा ठीक आहे ना. तिथं 6 वाजताच रिसेप्शन सुरू होते ना. 6 वाजतापर्यंत पूर्ण तयारी झाली पाहिजे आपली. हा व चालेल ना. ठीक आहे, येतो मी. हाव ना. चला बापा, 3 वाजता हे पार्लरवाली येते, मग मेकअप करायला लागते. असं आहे मग. चला मग मंडळी, भेटू आपण रिसेप्शन मध्ये. काय म्हणत होते मामा? काय नाही व, ते कपडे नाही दिसत होते त्यांचे. हाव काय? किती वाजता येते म्हणते? 4 वाजता निघते म्हणते. हाव काय? कपडे दिसत नव्हते टेन्शन लेकरायचे. कधी पाहूनच हे करत नाही ना, त्याच्या कारण. हा बरोबर आहे ना. कामच काय पडते त्या मामाले. हाव ना. नाश्ता विष्टा झाला म्हणे आमचा, आता थोड्या वेळाने जेवण करतो. हा बरोबर आहे. जेवता आता 3-4 वाजूनच जाते, मग गाडीतच बसते. हाव ना मामी. आम्ही ते पार्लरवाली 3 वाजता येणार आहे. हाव का व? ठीक आहे ना बाई, येऊ दे आता. हा आता काय जेवण करणार, मेकअपच करणार. हो ना मामी. मी तिथपर्यंत ते सगळं सामान काढून ठेवते. हा ठीक आहे ना मामी, चालेल. आणि त्या किती वाजता येणार आहे व? मामी ते रिसेप्शन मध्येच येणार आहे. हाव काय? घरी नाही येत काय? नाही हो मामी, इथून दूर आहे ना थोडं तिचं घर. आम्ही कशी इथं गावाच्या बाहेर राहतो आणि ते गावामध्ये राहते. अच्छा, गावात घर आहे म्हणजे तिचं. त्यांना गावातच बांधलाय. हाव का व? त्यांचं गावातच बांधकाम झालेलं आहे. आम्ही ना यांना घराच्या म्हणजे गावाच्या बाहेर बांधलं. जागा कमी पडत होती ना तिकडली, म्हणून. हो बरोबर आहे ना. जाऊ घेऊ असं ना तिले. नाही व, ते योगेश जिजू एकच भाऊ आहे ना, एक बहीण आहे. त्यांचंही लग्न झालंय, पुण्याला राहते. हा काय? चांगलं आहे मग. डेअरी आहे ना त्यांची, तिथंच आहे. त्याच्या समोरच्या बाजूला त्यांची डेअरी आहे. हाव काय? हाव, आमचं दुकान आहे ना, तिथं डेअरी आहे. हाव काय? पहा लागन बाई, जेवल्यावर बाई तो. हाव ना. जातात का तुम्ही आणि त्याच्या घरी? नाही व, आता कुठं जातो, येईन मग कधीतरी, मग जाईन. हा ठीक आहे ना मग. मामी, दीपा या जेवण करायला. हा व, येतो ना. चाल बाई, मी ताली बोलून राहिली जेवण करायला. चला ना मामी, चल बाई. चांगली दिसत आहे हो. हाव काय? चांगली दिसून राहिली काय? हो ना, मस्त दिसून राहिली. चांगला मेकअप केला पार्लरवाली ना. आता एवढे पैसे घेतले, चांगला मेकअप नाही करणार काय? हो ना, बरोबर आहे ना. दादा पटापट फोटो काढता आमचे, मग अजून सगळे येऊन जातील. ठीक आहे, काढतो. दादा थोडसे ह्या साईडला व्हा. ठीक आहे. असंच उभं राहायचंय का? हाव, तसंच उभं राहायचंय. झालं का काढून? हाव दादा. दादा, ताईचे फोटो काढायचे मला. ठीक आहे ना, काढ ना मग. पहा दादा, असे काढतात ना. हो ताई, थांबा. मस्त आला ताई. दादा एक अजून काढा. ठीक आहे ना ताई, काढतो ना. झालं दादा काढू. ठीक आहे ना बा. आता गावातले सगळे येतील भेटायला. हो ना. दादा, आई बाबासोबत फोटो काढा. ठीक आहे ना बा, काढतो. मला काढू. ठीक आहे दादा. मस्त दिसून आली दीपा. हाव का मामा? हाव बाई, मी खाली आहे. हा ठीक आहे ना बाबा. मस्त दिसून राहिली हो दीपा आज. हो का त्या? हो मस्त दिसून राहिली, दोघं मस्त दिसताय. चाल बापा, मी खाली आहे. हो ना. आई, वहिनी आणि दादाले पाठव. हाव रे, पाठवतो ना. दीदी आली हो. ये बाई, आली का? अंकू, माझा फोटो. हो ना बाई, काढतो तुझा फोटो. थांब. दादा, फोटो काढा तर. ठीक आहे ना. अजून काढा दादाईचे फोटो. हो ना, येईल काय? फोटो काढायला आवडते. तिचं सोज आहे. छान दिसते दीपा. थँक्यू ताई. वेलकम. आणि मी नाही छान दिसत आहे का वहिनी? दिसत आहे ना तुम्ही, पण दीपा छान दिसून आली तुमच्यापेक्षा. हाव काय? वहिनीनं पार्टी चेंज केली. जाऊ दे ना, करू दे ना, काय होते. आता दोघीलेच किचन मध्ये राहायचं आहे, तर मग ती एक पार्टी करून राहतील. हाव दादा, बरोबर बोलला. हो ना. दादा, फोटो काढा. हो दादा, काढतो ना. दीपा, ही माझी आई आहे. हो का काकू? नमस्कार. नमस्कार बाई. छान दिसून राहिली का? हो का काकू? छान दिसून राहिले दोघंचे दोघं. तुम्ही लग्नाला नाही आले होते ना? नाही ग, रिसेप्शनलाच आलो. तब्येत बरी नव्हती ना, मग रिसेप्शनला आलो. हो का? चांगलं झालं ना. हो ना, त्या बहाण्यानं भेटी झाली तुझी. हो ना. येशील घरी? हा हो, येईन ना घरी. येशील राहुल तिला घेऊन? हा हो ना मामीजी, येईन घेऊन. हो ना. चला मग आपण खाली जाऊ. सगळ्या पाहुण्याला भेटू. हो चला ना. चल आई. हो ग, चल. आली का? हो आले ना. मला वाटलं वहिनी येतच नाही आज. नाही हो भाऊ, न येऊन कसं चालणार? हाव काय? थोडा उशीर लावला. वेळ झाला ना थोडा. आता बा, आम्हाला काय तेवढंच काम होतं काय? डेअरीचं काम होतं, सगळे कामं होते. हाव ना, बरोबर आहे ना. एक दिवशी डेअरी बंद नाही करू शकत. नाही ना रे, डेअरी बंद केली तर मग गावात दूध कसं वाटायचं? हाव ना. मस्त दिसून राहिली. हो काय? हो ना, मस्त मेकअप केला. तू पण छान वाटून राहिली. आपलं काय घातली साडी आलो. हो काय? काकू नाही आले ते? येत आहे ना.
आले आई खालीच आहे. हाव काय वरतं नाही आलं काय? नाही आई म्हणे मी खालीच बसतो म्हणे. हाव काय आले पाहिजे तर काकून फोटो गिटो काढले असते. आई म्हणे लग्नाच्या दिवशी काढले म्हणे, आता काही काढत नाही. आईले बरं नाही वाटून आलं थोडं. काऊन रे काय झालं? काही नाही, थोडं ऊन लागलं आईले. हाव काय? चला दादा फोटो काढून घ्या. हो ना काढतो ना बा. चला बा आम्ही खाली आहो. हाव ना ठीक आहे. चल ती पाहिजे हो व. मस्त दिसून राहिली अनिता. हो का काकू? हो ग छान दिसत आहे. अगं काल तुझ्या सासूबाईची साडी द्यायची राहूनच गेली. हाव काय? हो ना तर लक्षात आलं माझ्या. जाऊ दे ना काकू काही नाही होत. नाही ग त्यांचा मान द्यायचा राहिला ना, असं घाई घाई झाली ना थोडीशी म्हणून. काही नाही होत ना काकू. नाही ग आता आली ना दीपा, तिच्या हाती देऊन द्या लागन. हो ना. काय केलं का जेवण? नाही ना आताच आम्ही टेजून आलो, आता जेवण करतो. हा ओके करून घ्या मग जेवण. तुम्ही केलं की नाही? नाही ग आता करतो ना. हो का? घरी यायचा ना. नाही आता कुठं, आता रात्री होऊन जाईन आम्हाला जायला तर. चला ना मग आता. नाही येऊ नये एखाद्या वेळेस. येऊ ना एखाद्या वेळेस. आता कसं आता हिला दीपालाही घरी घेऊन जायचंय ना, आताच रात्री निघून जाऊ आम्ही. गाडी करून आलो इथं. हाव काय? हो ना गाडी करून आलो, सगळे आले आम्ही. हो काय? तर चालले असते घरी. नाही ना कार्यक्रम संपेपर्यंत 12 वाजतील. हाव ते तर आहे. मला वाटलं सकाळी जात असन. नाही नाही एवढे सारे राहायला हे ते मग हे होऊन जाते ना. हाव तेही आहे. येऊ ना आता कधीतरी. हाव ते तर आहे. येऊ आता दोघी पुरी एका गावात आहे, काही टेन्शन नाहीये. मग कधी येता होते? हो ना ते तर आहे. हो ना काका कधी पण या तुम्ही, काही टेन्शन नाहीये. हो बाई ते तर आहे. चाल मग सगळ्याला भेटतो. हा ठीक आहे ना. बापरे दुर्गा तर मस्त दिसून राहिली आज. हो ना दुर्गानं घातला ना नवीन ड्रेस आज. हाव काय दुर्गा मस्त दिसून राहिली. हाव काय वहिनी मी मस्त दिसून राहिली की? हा व दुर्गा मस्त दिसते. का व अनिता आपल्या दोघीचे कलर एक सारखेच झाले. हो ना ताई एक सारखेच झाले. काय नाही होत काय होते. हो ना. काकू कुठे आहे? का आई तिकडे बसले ना जेवण करायला टेबलवर बसले. बापा काकू जेवण करायला बसल्या? हो आम्हीच लेट झालो आहे ना. नाही हो लेट नाही झालो, आम्ही लवकर आलो ना. आता म्हटलं जेवण वगैरे करतो आणि निघतो घरी. हो बरोबर आहे ना. आम्ही पण प्लेटच घेत होतो, मग जेवण करून घेऊ आणि मग निघून जाऊ. हो बरोबर आहे ना. आम्ही टेजून भेटून येतो आणि मग जेवण करतो. हा ना तसंच करा. चाल बाई दुर्गा भेटून येऊ आपण. चाल ना आई. काल ह्या लग्नाला आल्या नाही? नाही हो बाई उन्हानं तब्येत खराब होऊन गेली, मग काही लग्नाला आलोच नाही. हा काय सांगत होती मिताली की आईले बरं नाहीये म्हणे. हो ना. नाही तर त्यांना तो घरीच राहिल्या मग त्या थोड्या दिवस पहिले आल्या आणि मग घरी राहा लागलं तब्येत खराब झाली तर. हो ना आता तब्येतीचं कसं काही सांगता येते काय. हो ना. जेवले गेले की नाही? नाही ना जेवण व्हायचं अजून. हाव काय जेवण करून घ्यायला पाहिजे होतं. आता करतो ना. दीपा जेवली की नाही काय माहिती. आता जेवत असायचं थोड्या वेळात. जेवण घेऊन करून घ्या पटपट हे करा. हाव ना करतो. हा व तुम्ही काय रात्रीचे चालले काय? हाव ना गाडी भाड्यानं करून आणली आणि मग एवढे सारे लोक राहायची सोय हे होते ना त्याच्या कारण. हाय ना जागा झोपा उठाले. नाही होत आई भाड्यानं गाडी आणली आहे तर मग चालला जातो. आहेच किती दूर 1 घंट्याचा रस्ता. नाही हो केला असता इथंच आराम. नाही ना ताई गाडी केली आहे तर मग निघून जाऊ. हाव का व भाऊ सांगत होता आम्ही चाललो जाऊ म्हणे दीपाले घेऊन. मला वाटलं सकाळी जाणार असन. नाही हो सकाळी राहिले. हाव काय मग जेवण घेऊन करून घ्या. हाव ना. आता कार्यक्रम काय गावातले लोक झाले येणं जाणं सगळं. आता जेवण करा सगळे पाहुणे मंडळी आणि मग गाडीत जा लागते. मग तुम्हाला जायचंय लवकर तर. हाव ना जितक्या लवकर होईल तितकं बरं राहते ते. आणि सुमित्रा बहिणी आल्या? नाही ना आई नाही आली. आई म्हणे मला बरं नाही वाटून राहिलं म्हणे. हाव काय नाही आल्या असत्या पाहिलं असतं नातीचा संसार. पाहिन ना एखाद्या वेळेस. चालन ना मग तेव्हा घेऊन या. हाव ना आईला एखाद्या वेळेस घेऊन या लागन. आईची लय इच्छा होती पण आता तिची तब्येतच बरी नाही, मग कशी येणार ते. त्या उन्हानं तसंच होऊन राहिलो. अचानक काल यांचीच तब्येत बिघडली ना. या तर लग्नाला येणार होत्या पण मग येऊ शकल्या नाही. अचानकच त्यांना डायरिया सुरू झाला. आलं की पाणी चेंज होते मग त्यांना तब्येतीले फरक पडते. हाव ना तसं तर आहे. आता बरी आहे का तब्येत? हाव ना बरी आहे. डॉक्टर जो गेले होते गोळ्या औषध आणल्या. हाव ओके चाल मग मी सगळ्याला पाहतो. जेवण करून घ्या. टेबल लावते तिथं जेवण करून घ्या सगळे ना. बाई तुम्ही जेवण करून घ्या. हाव ना करतो ना मिताली सोबत. आता हे मिताली कधी करते काय माहिती. करा नसता आता मग मिताली सोबत करतो. ठीक आहे मग करून घे जा. करतो ना आम्ही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हा ना आपल्या घरचाच कार्यक्रम आहे काय एवढं टेन्शन घेता. नाही व सगळ्याला म्हणणं बोलणं आपलं काम आहे. बरं नाही दिसत ना कोणी राहून घेऊन गेलं तर अजून.